शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन आहे आणि ज्याला शेअर मार्केटची पॉवर काय असते, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटची पॉवर काय असते, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हे एक उदाहरण घेतलं आहे सॅम्पल म्हणून. होऊ शकते असं होईलही बी, असं नाही होईल, मागं पुढं होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये काहीच फिक्स नसते. पण ॲज्युम करू का तुमच्याकडं 5 लाख रुपये 10 वर्ष अगोदर होते, म्हणजे 2014ची गोष्ट होईल. आणि 2014मध्ये तुम्ही 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचं ठरवलं. आपण एफ डीचंही पाहून घेऊ, एफ डीतनी किती रुपये बनत होते आणि याच्यातही पाहून घेऊ. तर तुम्ही अशा 5 कंपन्या घेतल्या, त्याच्यातली का ज्या तुम्ही पाहिलेल्या आहे किंवा तुम्हाला असं वाटलं का 1-1 लाख रुपये 5 कंपन्यात इन्व्हेस्ट करून देऊ आणि बघू का काय होते. तर इमॅजिन करू, सर्वात पहिली कंपनी घेतली का पीडीलाइट. तुम्ही फेविकॉल बनवणारी कंपनी घेतली पीडीलाइट. तर तुमची जर्नी समजा चालू झाली. मी एका वर्षानं घेतो सरळ पहिल्या वर्षी 17% रिटर्न दिला पीडीलाइटनं, म्हणजे 1 लाखाचे 17,000 बनले. आता तुमच्याकडं काय वेगवेगळे इमोशन्स आहेत. 17,000 बनले, बँकेतनी 7-8%च भेटते, मग काढून घ्या, असं आहे तसं बऱ्याचशा तुमच्या मनात कल्पना येऊ शकते. तर मी असं ॲज्युम करतो, पुन्हा एकदा सांगतो की मी ॲज्युम करतो का तुम्ही 5 वर्ष होल्ड केला पूर्ण आणि तुम्ही काहीच पाहिलं नाही त्याच्याकडं, कोणता शेअर आहे काय आहे, एकदा घेतले आणि सोडून दिले, त्याच्यासाठी आहे. तर हे झालं 1 वर्षाचं. 2 वर्षात त्यात झाले 38% रिटर्न, म्हणजे 1,38,000 रुपये. तुम्हाला वाटलं व्यवस्थित आहे, चालू द्या. तिसऱ्या वर्षी झाले, तिसरं म्हणजे 5 वर्षानंतर झाले त्याचे सरळ डबलपेक्षा जास्त झाले. 5 वर्षातच जवळजवळ 2.5 लाख रुपये झाले. तुम्ही पुन्हा होल्ड केला त्याला 5 वर्ष अजून, आणि 10 वर्षानंतर टोटल तुमचं रिटर्न झालं 850%, म्हणजे 1 लाखाचे ऑलमोस्ट 9.5 लाख रुपयाच्या जवळपास तुमच्याकडं झाले. आता हे झालं पीडीलाइटचं उदाहरण. मी आता असं ॲज्युम करतो का तुमच्याकडे येस बँक किंवा वोडाफोन ह्या पण असेल, कारण की सांगता येत नाही ना, असं थोडी आहे की बा प्रत्येक शेअर घेतला चालेलच म्हणून तुम्ही असं ॲज्युम करतो मी की तुम्ही आता नेक्स्ट शेअर जो घेतला तुम्ही तो वोडाफोन घेतला. आता तुम्ही चालू केली जर्नी तुमची. पहिल्या वर्षी वोडाफोननं खूप चांगलं रिटर्न दिलं, 89%. असंही वाटू शकते तुम्हाला त्यावेळेस की बा वोडाफोन ठेवावं, आणि एका वर्षातनी आपल्याला 17% दिलं आहे पीडीलाइटनं, म्हणजे फेविकॉलच्या शेअरनं. मग ह्या कशाला ठेवायचा, त्याच्यापेक्षा वोडाफोन ठेवतो ना बा, तो तर 89% असं वाटू शकते. पण असं ॲज्युम करता का तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि तुम्ही सरळ होल्डिंग ठेवली. तर दुसऱ्या वर्षी पाहू वोडाफोनमध्ये काय झालं. अरे दुसऱ्या वर्षी तर कमी झाले मग रिटर्न. तुम्हाला थोडीशी वोडाफोनमध्ये भीती बी वाटेल का बा, मागच्या वर्षी ते 89% होते, आज तर 42% आहे. आणि पाचव्या वर्षी पाहतो तर पूर्ण 12%, म्हणजे ऑलमोस्ट 1 लाखाचे 1,12,000 झाले 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर 1 लाखाचे 12,000 जर दिसत असेल तर आपल्याला म्हणजे त्या माणसाला म्हणजे पेशन्स राहत नाही, आणि ती गोष्ट शक्यच नाही. नवीन माणूस तर होल्डच नाही करतो, विकूनच टाकाल. पण ॲज्युम करू का तुम्ही त्याला 10 वर्ष होल्ड केला, आणि 10 वर्ष होल्ड केल्यानंतर माहीत पडलं का 84% डाऊन झाला तो, म्हणजे जवळजवळ 14,000 रुपये राहिले 1 लाखाचे. बरं ठीक, काय हरकत नाही. नेक्स्ट शेअर घेऊ. आता असं ॲज्युम करू का आपण हे मान्य केलं का आपली नुकसान झालं, लॉस झाला, ठीक आहे. तर इथं 84 म्हणजे इथं 14,000 रुपये, ओव्हरऑल 14,000 रुपये आपल्याजवळ उरले 1 लाखाचे. मागच्या उदाहरणामध्ये 1 लाख रुपये होते आपल्याजवळ, 1 लाखाचे जवळजवळ 9.5 लाख रुपये बनले. आता नेक्स्ट पाहू. नेक्स्ट तुम्ही येस बँक घेतला, होऊ शकते मागं पुढं, कारण की हाईप वगैरे सगळ्या गोष्टी सेम कंडिशन येस बँकची. जसं आयडियाचं आहे तसं येस बँक पाहू. 1 वर्ष गेला 46%, म्हणजे 1,46,000 रुपये दिसले असं. तर तुम्हाला वाटलं असं चांगली गोष्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे. येस बँकची खासियत पहा, दुसऱ्या वर्षी खूप चांगलं रिटर्न दिला तुम्हाला लयच बड्या वाटलं, अरे बापरे 2 वर्षात 74%, आता तर हा पण 10-15-20% पट होतीस का काय, कसं वाटलं असं. मग तिसऱ्या वर्षी जेव्हा पाहिलं तेव्हा डायरेक्ट 82% डाऊन आहे, म्हणजे जवळजवळ 18% तुम्हाला, म्हणजे 18,000 रुपये शिल्लक राहिले 1 लाखातले. नेक्स्ट वर्षी गेले तुम्ही, तुम्हाला वाटलं का आता 5 वर्ष झाले, आता 5 वर्षानंतर पाव उघडून तो 78, म्हणजे तुमच्याकडं सरळ 22,000 रुपये इथं राहिले 1 लाखाचे. वोडाफोनमध्ये राहिले होते 14,000, इथं राहिले तुमचे 22,000, बरोबर. आता नेक्स्ट पाहू. आता अनायसे तुम्ही बजाज फायनान्सचं नाव ऐकलं असेल किंवा नसेल, आता मला माहीत नाही, मी रॅन्डमली शेअर घेतला म्हणून मी सांगतो. तुम्ही बजाज फायनान्स घेतला समजा,
तुम्ही कोणता बी घेऊ शकता. तुम्ही निफ्टी 50मधला कोणते 2-4 शेअर घेऊन असं जसं मी कंपॅरिझन करता तसं तुम्ही करू शकता. 10 वर्ष अगोदरपासून चालू करायचं. तर आता समजा नेक्स्ट वोडाफोन घेतला तर आपण त्याचं 1 वर्षाचं पाहू. सॉरी, बजाज फायनान्स घेतलं 1 वर्ष पाहू. बजाज फायनान्स 1 वर्ष पूर्ण फ्लॅट आहे. ह्या त्याच्यानंतर 2 वर्षाचं रिटर्न पाहू. सॉरी 15% म्हणजे 2 वर्षात 15. तुम्हाला असंही वाटू शकते इथं का बँकेतनी समजा चांगल्या बँकेत टाकले तर 8-16% इथं भेटलं असतं. बँकेत रिस्क आहे का. नेक्स्ट 3 वर्षाचं आहे नाही, 5 वर्षाचा डायरेक्ट 5 वर्षात डायरेक्ट डबल झाला म्हणजे 5 वर्षाचा. बट याची एक खासियत आहे बजाज फायनान्सची, जे लॉंग टर्म ज्यानं होल्ड केला असेल त्याचे 1 लाखाचे डायरेक्ट 37 लाख रुपये झाले, कारण की 37 पट झाला तो. बरोबर. 2 ठिकाणी आपले पैसे बुडले पण आहे. बरोबर. इथं आपले किती राहिले आहे इथं आपले राहिले आहे 16,000 रुपये. बरोबर. नेक्स्ट इथं राहिले आहे आपले 22,000 रुपये, कारण की काहीच नाही राहिला इथं. थोडक्यात इथं पूर्ण कॅपिटलच वाईप आउट झाला आहे. नेक्स्ट पाहू, इथं बनले आपले 37 लाख. बरोबर. 1 लाखाचे 37. आता नेक्स्ट शेअर असा घेतो की जो फक्त मी असं ॲज्युम करतो का कोणताही शेअर घेतला तुम्ही याच्या जागी कुठलाही घेतला चालते, मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी तुम्हाला फक्त समजून सांगासाठी घेतलं. तर नेक्स्ट शेअर घेतला आहे प्रिसिजन वायरिंग. मी याच्या जागी दुसरा घेऊन दाखवीन, आपण याला काढून टाकू शकतो. तर पहिले प्रिसिजन वायरिंग जर घेतला तर 1 वर्षाचा रिटर्न 64, 2 वर्ष सेम. आता सेम कंडिशन त्याची 192. जे का मी फायनल घेऊन घेतो सरळ याचे झाले 1 लाखाचे झाले 22 लाख रुपये. बरोबर. बजाज फायनान्समध्ये झाले होते आपले 1 लाखाचे 37, हे 22, हे झाले 9, म्हणजे जवळजवळ 19, ऑलमोस्ट मी 60 लाख पकडतो. दोन्हीचे 60 लाख रुपये बनले आपले. येस बँक काय याच्यातून 22,000, हे काय पकडायची अमाऊंट नाही पण ठीक आहे 22,000. आणि तिकडचे राहिले होते आपले 18,000. चलो 40 म्हणजे 40,000. 40,000 हे दोन्ही मिळून. आणि पीडीलाईटमध्ये बनले होते आपले 8 लाख. तर 8.5 हे आपले 40 ते बनले होते. आणि इकडचे 50 पकडून गेले सध्याचे, म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट मी जर असं राऊंड फिगर जरी गेलो तर 50 लाख रुपयाच्या जवळपास आपली अमाऊंट ॲप्रॉक्सिमेटली 50 लाख रुपये बनले आहे. किती? 5 लाखाचे. त्याच्यातही आपले 2 शेअर असे निघले का जे समजा त्याने कॅपिटलच वाईप आउट केला. जसं वोडाफोनमध्ये काहीच नाही राहिलं आपलं, सरळ झिरोच झाल्यासारखे झाले. येस बँकने बी सेम कंडिशन, काहीच नाही राहिला ते. आणि याच्या जागी जर तुम्ही हा प्रिसिजन वायरिंग घेतला, याच्या जागी आपण असं समजू का तुम्ही हिंदुस्तान युनिलिव्हर जरी घेतला, हा हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर आहे, तरी बी तुमचा 3 पट पैसा बनला होता इथं लॉंग टर्ममध्ये. 1 लाखाचे 3 लाख बनले होते जर समजा हे ॲज्युम केलं तर. आता पाहू आपण की बँकेत किती पैसे बनले. ते 5 लाख रुपये तुम्ही टाकले तेव्हा 9% होता, नव्हता माहीत नाही, पण मी ॲज्युम केलं का मॅक्सिमम 9% रेट असेल आणि 10 वर्षाचा टाईम, तर तुमचे झाले असते जवळजवळ 12 लाख रुपये. आणि शेअर मार्केटमध्ये आपले झाले 50 लाख रुपये. बरोबर. ते बी त्यातले 2 शेअर मायनस करू. तर ॲज्युम करू का 50 लाख तुमचे झाले नाही, फक्त 25 लाखच झाले. समजा सगळं काढलं तुम्ही आणि शेअर मार्केटमध्ये फक्त तुमचे 25 लाख झाले. 25 लाख रुपये झाले. तर 25 लाख रुपये काही वाईट आहे का? आपल्याला तर इथं एफ डीमध्ये किती भेटत होते? 12 लाख रुपये भेटत होते. पण आता आपल्याला भेटत आहे 25 लाख. म्हणजे कमीत कमी जरी रिटर्न पकडला आपण तरी शेअर मार्केटमध्ये एवढा पैसा आहे, फक्त एवढा तुम्हाला एक पाहिजे पेशन्स आणि होल्ड करायची पॉवर पाहिजे. आणि थोडंसं एक गोष्ट पाहिजे, म्हणजे तुम्हाला विसरता आलं पाहिजे कंपनी घेऊन. म्हणजे तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की म्हणजे आता हा आपण जे उदाहरण पाहिलं होतं, जसं हे बघा इथं पीडीलाईटचं बघा, वोडाफोननं 1 वर्षात 89% दिले आणि पीडीलाईटनं 1 वर्षातनी 17% दिले. इथं तुमचं इमोशन बिघडलं नाही पाहिजे की यानं 17% दिले आणि
वोडाफोननं 89% दिलं तर मग मी तिकडं धावत जातो. हे या रिसेंटचं उदाहरण आहे, हे मला माहीत आहे. पण समजा ॲज्युम करता की मी तेव्हा तसं झालं, तर तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की मी वोडाफोनमध्ये जातो किंवा मग आपले येस बँकने 2 वर्षातनी 78 गेलं तर इकडे 1,00,000 तिकडचे म्हणजे Pidiliteमधले 1,00,000 रुपये काढतो आणि वोडाफोनमध्ये टाकतो किंवा येस बँकमध्ये टाकतो, असं नाही झालं पाहिजे. म्हणजे याला म्हणते शेअर मार्केटची पॉवर. तुम्ही सगळीकडे तुमच्या हिशोबानं पैसे इन्व्हेस्ट करा, व्यवस्थित इन्व्हेस्ट करा, पेशन्स धरा. आणि असे जर भंगार शेअर जर आले वोडाफोन येस बँकसारखे, तर तेव्हाच्या तेव्हाच विकून टाका. तुम्हाला जिथून असं वाटलं का नाही बा ही इथून व्यवस्थित नाही, याच्याबद्दल चुकीच्या न्यूज येऊ राहिल्या, बऱ्याचशा काही गोष्टी येऊ राहिल्या, तर तेव्हाच विकून टाका. काही गरज नाही ठेवायची अशी. पण असं समजू का तुम्ही नाही ठेवलं नाही तरी तुमच्या, आपण पाहिलं किंवा एक मिनिट, बँकेत बनत होते आपले 12 लाख आणि आपण वर्स्ट केसमध्ये जरी पाहिले तरी 25 लाख, म्हणजे बँकपेक्षा डबल शेअर मार्केटमध्ये पैसा बनू शकते, 2 टाइम्स दॅन बँक. तर त्याच्यामुळं शेअर मार्केटमध्ये खूप मोठी पॉवर आहे. तुम्ही या, हळूहळू इन्व्हेस्ट करा, वेगवेगळ्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करा, होल्ड करा. आणि तो बिझनेस काय करते त्याचं थोडंसं ॲनालिसिस राहू द्या. आणि जागतिक गोष्टी तुमच्या थोडंफार लक्षात असल्या पाहिजे, नाही तर सरळ म्युच्युअल फंड काही वाईट नाही. बस सांगण्याचा उद्देश एवढाच होता की तुम्ही पेशन्स असलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकत असल्या पाहिजे आणि वेगवेगळ्या शेअरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, म्हणजे त्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणते शेअर. मग ठीक आहे, धन्यवाद.